ओ यावेळेस बघितलं तर इथे मात्र पंचांचं बोट आकाशामध्ये आणि पंच कळवतायत की इंदर मात्र रनआउटच्या रूपामध्ये बाद आहेत. चांगले फिल्डिंग विकेट किपर सुमित निंबाळकर यांची, चांगला थ्रो. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द ग्राउंड किरण पवारच्या बॅट मधून अजून एक चांगला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. क्या मस्ती क्या धूम, याला कशा कला बुम बुम चौका. ओ यावेळेस मात्र बल्ले का किनारा, विकेट किपर का सहारा. इथे मात्र वसीम राणा नि मोठा विकेट प्राप्त केला आहे. परतावा लागेल किरण पवार यांना. यावेळेस तिथे बघितलं तर इनसाइड आउट, नो चान्स. तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र उचलून आणावा लागेल बाउंड्री लाईनच्या बाहेरून. खणखणीत कडक चौकार, 4 रन. यावेळेस देखील या ओव्हरमध्ये दुसरा विकेट, बिग विकेट डाऊन. संकेत साबळे परतावा लागेल. बॅटचा एज, विकेट किपर सुमित निंबाळकरचे सेफ हँड. ओ यावेळेस बघितलं तर चांगला बॉल नक्कीच बघायला भेटतोय. तिकडे मात्र थ्रो केला नाहीये सुमित यांनी. ओ यावेळेस देखील चांगला बॉल आणि तेवढीच चांगली फिल्डिंग नक्कीच बघायला भेटतीये फॉलो थ्रो मध्ये. यावेळेस देखील वा कमालीची गोलंदाजी. हा देखील चेंडू जर बघितला ना तर डॉट स्वरूपातच राहिलाय. हो यावेळेस मात्र सफलता नक्कीच भेटली आहे राहुल पवार सरांना. क्लीन बोल्ड जयंत लाचुरे यांना मात्र परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. ओ यावेळेस परत एकदा मोठा विकेट, 7वा विकेट पडतोय इथे क्लिक सुपर किंग संघाचा. राहुल पवार सर ऑन फायर, मोठी विकेट प्राप्त केली आहे. रवींद्र सरांना परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. क्लीन बोल्ड. यावेळेस मात्र फुलटॉस आणि इथे मात्र फुलटॉसला फुलटोल आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार, 4 रन. ओहो यावेळेस वा अधिक मात्र बॅटचा इनसाइड लागून सरळ हा चेंडू वन बाउन्स विकेट किपर सुमित यांच्या हातामध्ये. यावेळेस देखील चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर. ओ यावेळेस जर बघितलं तर ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये काही रन मात्र भेटले जातील. इथे मात्र सिंगल. यावेळेस मात्र इथे चेंडू हवेत आहे. तिकडे बघितलं तर राहुल पवार सर डाऊन दी बॉल होते आणि इथे बघितलं तर या रनआउटच्या रूपामध्ये मात्र बाद व्हावं लागले सचिन यांना. कॅच सुटली पण तिथे जर बघितलं तर रनआउटच्या रूपामध्ये आउट झाले. ओ इथे बघितलं तर आकाश हारणे आले आणि आकाश हारणे मात्र मैदानाच्या बाहेर देखील परत आहेत. बघा नक्की सचिन दाभाडे मैदानाच्या बाहेर अजून गेले देखील नव्हते तर आकाश म्हणतात तू चल मैं आया, फलंदाज बाद, विकेटचं पतन. हो यावेळेस बघितलं तर इथे फटका खेळून काढलाय. चेंडू बघितलं तर स्क्वेअर लेकडे येतोय. तिकडे क्षेत्ररक्षक यस इथे मात्र आउट आणि इथे जर बघितलं तर संघ मात्र ऑल आउट होतोय. क्लिक सुपर किंग 1+ विकेट. पहिलाच बॉल यावेळेस बघितलं तर नक्कीच इथे सन्मान दिलाय. यावेळेस मात्र इथे फुल टॉस आणि इथे बघितलं तर नो चान्स. अगदी वेगाने जर बघितलं तर हा चेंडू इथे नक्कीच निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय कडक चौकार, 4 रन. नो बॉलचा नक्कीच मात्र इथे कॉल येतोय. कॅच मात्र पकडला गेलाय पण पंच कळवत आहेत की इथे फेकी थ्रो. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. कनेक्शन मात्र चांगला आहे आणि हा चेंडू मात्र निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषा पार. क्या मस्ती क्या धूम, ये लगा शाका लगा बुम बुम चौकार. यावेळेस मात्र वसीम राणाचा तडाखा आणि चेंडू हा जातोय सीमारेषेच्या पलीकडे. क्या मस्ती क्या धूम, ये लगा शाका लगा बुम बुम चौकार, 4 रन. ओ यावेळेस मात्र कुठे ना कुठे बॅटचा एज लागलाय की काय. चेंडू मात्र विकेट किपरच्या पाठीमागे मार्गस्थ होतोय आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय. वेलकम बाउंड्री चौकार, 4 रन. यावेळेस बघितलं तर शॉर्ट आर्म पुल केलाय आणि सक्सेसफुल देखील आहे, ब्युटिफुल देखील आहे. चेंडू जाईल यावेळेस सीमारेषा पलीकडे. येतोय फोटोग्राफर प्रीमियर लीगचा जानदार स्ट्रोक चौकार, 4 रन. यावेळेस मात्र नक्की चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिकडे. ओ यावेळेस मात्र चुका आणि चेंडू घेतोय बाउंड्री लाईनचा मुका चौकार. फोटोग्राफर प्रीमियर लीगचा आपण नक्कीच थरार बघत आहोत. यावर्षी देखील बघितलं तर आयोजन समितीने जर बघितलं तर फार सुंदर नक्कीच इथे स्पर्धा आयोजित केलेली आहे. फोटोग्राफर प्रीमियर लीग सीझन 8
पर्व 8वे 2025 किरण तांबोळे सर, रमेश रावळे सर, राहुल पवार सर, भूषण मुदुरवाडकर सर, विशाल मित्रे सर, नाना माकुडे सर, नितीन शेदुल सर, सुनील गायकवाड सर. यावेळेस मात्र फटका कसा आहे? फटका देखील चांगला आहे, गॅप मध्ये देखील आहे आणि हा चेंडू मात्र ऑलमोस्ट निघून जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार. यावेळेस मात्र हवाई सबर आणि ते जर बघितलं तर चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. यावेळेस जर बघितलं तर इथे षटकाराने इथे सामना संपवलाय आणि 50 धावा मात्र इथे पूर्ण केल्या आहेत. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक वसीम राणा यांच्या नावावरती नक्की जाते. एकदा जोरदार टाळा नक्की झाला पाहिजेत वसीम राणासाठी. आणि मॅच मात्र इथे 10 विकेटनी आणि जर बघितलं तर 23 बॉल टाकून जिंकलाय. आयोजन कमिटी मेंबर भूषण मुदुरवाडकर सर, आपण देखील इकडे यायचं आहे. आपणास विनंती आहे. तर नक्कीच बघितलं तर चांगला मॅच बघायला भेटला आणि आज बघितलं तर वसीम राणा ऑन फायर या मॅच मध्ये नक्कीच बघायला भेटला. 10 विकेटने बघितलं तर इथे हा सामना जिंकलाय ड्रीम्स 11 टीमने.